जिस तरह से शरद पवार ने विधानसभा चुनाव में बीजेपी को मिली सफलता के लिए आरएसएस के काम की सराहना की, अगर उसी तरह उन्होंने अजित पवार के काम की भी सराहना की होती तो सभी को अच्छा लगता। पिंपरी के एनसीपी विधायक अन्ना बंसोड़े ने मीडिया से बात करते हुए ऐसा कहा, शरद पवार को हम देव मानते हैं। शरद पवार और अजित पवार दोनों नेता एक साथ मिलकर काम करेंगे, ऐसी हमारी इच्छा है। पिंपरी चिंचवड शहर में हुए विकास का एकमात्र श्रेय अजित दादा पवार को जाता है। आगामी पालिका चुनाव एनसीपी अपने अकेले दम पर लड़ेगी, ऐसा मुझे पूरा विश्वास है। हम आज भी शरद पवार का सम्मान करते हैं। उन्होंने पिछले 40 से 50 सालों में पार्टी को खड़ा किया है, लेकिन अजित पवार ने संगठन को भी मजबूत किया है और विधानसभा चुनाव में कम समय में 41 विधायक चुनकर लाए हैं। इसीलिए अन्ना बंसोड़े ने राय जताई है कि अगर शरद पवार ने अजित पवार की तारीफ की होती तो सभी को वो पसंद आते। साथ ही उन्होंने महागठबंधन के घटक दलों को चेतावनी दी है कि एनसीपी अजित पवार गुट पिंपरी चिंचवड मनपा चुनाव अपने दम पर लढेगा। काल पवार साहेबांनी जे वक्तव्य केलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करत असताना आदरणीय पवार साहेबांना आम्ही दैवत मानलेले आहे। पवार साहेबांच्या नेतृत्वावरती आम्ही विश्वास देखील दाखवलेला आहे। खरं तर मागच्या निवडणुकीच्या दरम्यानच मी सांगितलं होतं की पवार साहेब आणि आदरणीय दादांनी जर एकत्रित काम केले तर महाराष्ट्रामधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांना आनंदच होईल। काल जे त्यांनी वक्तव्य केले ते तुम्ही जर बघितलं असेल तर आज महाराष्ट्रामध्ये ज्या निवडणुका पार पडलेल्या आहेत, जवळजवळ आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली प्रफुल्लभाई पटेल असतील, सुनीलजी तटकरे असतील, यांच्या नेतृत्वाखाली आज 41 आमदार महाराष्ट्रामध्ये नव्याने निवडून आलेले आहेत। वास्तविक बघितलं तर आदरणीय दादांनी जी संघटना बांधलेली त्या संघटनेचंही कौतुक खऱ्या अर्थाने आदरणीय पवार साहेबांनी करायला पाहिजे आणि पवार साहेबांनी जर दादाचं कौतुक केलं तर माझ्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांना, महाराष्ट्रातील सर्व जनतेला मनापासून आनंद होईल। नाही, खरं तर आदरणीय पवार साहेबांनी इतका वर्ष राजकीय क्षेत्रामध्ये काम केलेले, आम्हालाही त्यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे। आम्ही माझ्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवलेले। आदरणीय पवार साहेब आणि आदरणीय दादांनी जर एकत्र आले तर नक्कीच सर्वांना मनापासून आनंद होईल आणि यापुढील काळातील ज्या काही निवडणुका असतील त्या अतिशय जोमाने जे कार्यकर्त्यांचे एकमेकाबद्दल वाद विवाद जे मतभेद होते ते सगळे मिटतील। तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे, गेली 20 वर्षापासून पिंपरी चिंचवडचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम, पिंपरी चिंचवडचा विकास आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली झालेला आहे। मागील पंचवार्षिक काळामध्ये ज्या लोकांनी विश्वास टाकला होता, आम्ही त्या विश्वासावर तडा न जाऊ देता आम्ही जोमाने काम केलेले। पण आता जी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक आणि महाराष्ट्रातील जी काही निवडणूक होणार आहे त्या सर्व निवडणुका आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने सोबळावर लढवल्या जातील असा माझा ठाम विश्वास आहे। ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पिंपरी चिंचवड।